बाहेर अंधार पडत होता. माझ्या दारात दिवा लागला होता. दारात मला गेनववा तराळ दिसताच मी आईला बोललो, "आई, दारात तराळ आलाय." माझ्या आईनं तराळाला बघताच डोळीचा पदर नीट केला. तोच माझ्या बाबानं त्याला पुसलं. "का हो, एकाएकी अंधार करून माझ्या दारात?" मग उभ्या उभ्याच गेनबाबानं आपल्या दणकीच्या खिशातून पत्र काढलं. ते माझ्या बाच्या हातात देता देता म्हणाला, "रामा, तुझ्या नावावर हे पत्र आलंय बघ." माझ्या बापानं तो कागद हातात घेऊन उलटापालटा करून दाराच्या उजेडात बघितला. पुढं अंधारात नजर टाकली व अण्णाची तगेती झाल्यागत गप्प झाला. माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणत असे. वास्तविक माझ्या बापाच्या एवढ्या हयातीत त्यांना कुणीच पत्र असं पाठवलं नसावं. त्यांना कोण कशाला पत्र पाठवणार? काय खबर आली सांगावा आला तर माणसाच्या तोंडीच येणार. तोंडातोंडीचा सांगावा हेच खरं पत्र टपाल. पण पोस्टकार्डवर लिहिलेलं पत्र माझ्या बाला कधीच आलं नव्हतं. त्यात माझ्या बापानं सरकारी गावकीचं टपाल, कागदपत्रांचा लखोटा गावोगाव पाटील तलाठ्याला, महालकरी मामलदाराला, हवालदार फौजदाराला गावकीच्या कामात पोचता केलेला होता. त्यातच त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस खर्ची घातले होते. पण स्वतःला म्हणून कोणाचं पत्र आलेलं नव्हतं हे मला घरात दिसत होतं. त्यांना तसं कोणी पत्र धाडलंच नव्हतं. कोणी तसं धाडण्याचं कारणही नव्हतं. त्यात माझी थोरली बहीण पवित्रा नवऱ्याच्या गावी नांदायला होती. पण तिचं काय पत्र येण्याची आशाच नव्हती. आला तर सांगावा निरोप येणार. त्यात माझ्या बापाची एक मावस बहीण मुंबईला होती. आता तेवढीच बाया काय खबर कळवली तर पत्रानं कळवणार. पण तिनंही काय कवा मुंबईला आल्यापासून कागदपत्र धाडला नव्हता. काय तसं कागद पाठवण्याचं कारणही कधी घडलं नसावं, पण काहीतरी महत्त्वाचं असावं अशी ही सगळी वस्तुस्थिती होती. मग गेनुबाबा तराळनं कोणाचा कागद द्यावा या विचारात पडून माझ्या वडिलांना अण्णानं लागलीच तराळला पुसलं. "का गा, ह्यो कागद मला आलाय म्हणतोच?" "होय रामा, तुलाच आलाय." वडिलांना हातातलं पत्र पुन्हा उलटं-पालटं बघितलं. त्याला विचारलं, "यात माझं नाव रामातात्या असं लिहिलंय?" "तर काय, त्यात तुझा पत्ता आहे. हे पत्र माझंच आहे म्हण की." "तर दुसऱ्या कुणाचं नाही, तुझंच आहे बघ." त्यात तराळ बोलता बोलता खाली बसला व वडिलांना बोलला, "रामा, जरा सिलीम तरी पेटव." मग माझा बाप तंबाखूनं चिलम भरू लागला. तोवर मी त्याचं बोलणं ऐकून बाहेर आलो. कोणाचं पत्र आलं म्हणून हे पत्र हातात घेऊन उलटंपालटं करून पाहिलं. मी लहान होतो, अडाणीच, शाळेत जात नव्हतो. पत्र पाहून माझी वाचा बंदच. काय वाचणार, मला वाचताच येत नव्हतं. बापानं अण्णानं चिलीम पेटवली. एक झुरका मारून तराळाच्या हातात चिलीम देत सहज बोलला, "होय गा, कोणाचा असावा हा कागद?" "कोणाला ठाव." माझ्या हातात नायकानं दिला. त्याच्या पण हातात पोस्टमननं बाजारात दिला. पण त्या नायकाला पोस्टमन बाजारात काय बोलला असेल की. चिलमीचा झुरका मारून तराळ बोलला, "आता मला काय ते ठाव नव, तो त्याला पुसायचं तरी पत्रात काय मजकूर आहे तो?" "होय गड्या, म्या तसं पुसायचं विसरलो." असं म्हणून तराळ पुढं बोलला, "पण रामा, तो नाईक काय लिहणार आहे होय?" "ते बी खरेच आहे, पण त्यानं डाकवाल्याकडं कागद फोडून बिडून घेतला तेवढंच विचारायचं." माझ्या वडिलांच्या हातात चिलीम देत तराळ बोलला, "होय, तेवढं मात्र पुसायचं पाहिजे होतं खरं." अण्णांनं माझ्या हातातून पत्र घेतलं, चौकटीत उजेडाच्या बाजूला धरलं, त्यावर नजर टाकली. "या पत्रात काय जास्त लिहिलं नाही असं म्हणतोय?" असं आश्चर्यानं बोलून तराळनं ते पत्र हातात घेतलं व चौकटीच्या आत उजेडात त्यातल्या 2 ओळी बघून तोही चमत्कारिकपणे बोलला, "रामा, तुला कवा नवं ते पत्र आलंय, पण ते बी अर्धच आलंय. काही महत्त्वाचा निरोप असेल. आता ते तलाठ्याकडं नाही तर मास्तराकडं फोडून बघितल्याशिवाय कसं कळायचं?" "ते बी खरंच. आत्ताच्या आत्ता तलाठ्याकडं कुलकर्ण्याकडं जातो." "अरे रामा, कुलकर्णी गावात नाही." "मग गावातल्या मास्तराकडं सकाळी जाऊन त्या मास्तराला काढतो." सकाळी अण्णा हातात पत्र घेऊन निघाला. मीही त्याच्या पाठोपाठ निघालो. तोच आईनं आवाज केला, "कुठं व चाललाय?" "अगं, आलेलं पत्र तरी वाचून येतो गावात." मग आई गप्प झाली. आम्ही मास्तराच्या दारात गेलो. बाहेरच्या सोप्यात कुणीच दिसेना म्हणून अण्णानं आत हाक दिली, "मास्तर आहे का घरात?" त्याबरोबर आतून उलट आवाज आला, "कोण आहे रे बाहेर?" "मी रामा हायजे." असा अण्णाचा आवाज आत शिरल्या शिरल्या मास्तरीणबाई चटाचटा पावलं टाकत बाहेर आली. "अहो, आत काय करताय तुम्ही?" "दारात रामा आयताच आलाय. पावसाचे दिवस, 4 लाकडं तरी फोडून घ्या. आता स्वयंपाकाला सरपण नाही." असं मास्तरीणबाई आत तोंड करून बोलली व पुन्हा अण्णाला म्हणाली, "अरे, आमचं बघ सरपण संपले. लाकडाच्या 4 ढापल्या तरी काढून दे, त्यात पावसाचा दिवस." अण्णा गप्प झाला. आता अण्णाच्या पुढं प्रश्न होता. मास्तरांकडून पत्र वाचून घ्यायचं होतं. त्यांच्याशिवाय खडाखडा पत्र फोडणार कोण?
त्यांच्या दारात तर पत्र घेऊन आलो. पत्र तर वाचून घेणं भाग होतं. काय रामा, का सकाळीच दारात? मास्तरांनी बाहेरून विचारलं. होय, तसं कामच पडलंय. कसलं काम काढलंय रामा? तसं काय भारी नाही, असं म्हणून दणकेच्या खिशातलं पत्र काढून हातानं पुढं करून तो म्हणाला, हे पत्र आलंय तेवढं फोडून द्यावंचं आहे. ते पत्र मास्तरांच्या हातात टाकणार तो मास्तरांनी लागलीच आपलं काम सांगितलं. अरे रामा, स्वयंपाकाचं घरात थटले, लाकडाच्या 4 डापल्या तरी तेवढ्या काढून दे. मी त्याला कुठं नाही म्हणतोय, असा अण्णाचा होकार आलाच. पण तो सरळ पुढं बोलला, द्या की कुऱ्हाड तेवढी, 4 फाळ्या काढून देतो. अण्णा पुढं दुसरा मार्ग नव्हता, त्याला पत्र वाचून घ्यायचं होतं. अण्णानं कुऱ्हाडीचं नाव काढताच मास्तर लागले सोप्यातूनच आत गेला. माळीच्या चौकटीतून आत बायकोला हाक मारली. अगं, ती आपली कुऱ्हाड कुठं आहे? रामाकडून आजच्या पुरत्या 4 डापल्या काढून घेतो. त्याबरोबर आतून उलटा आवाज आला, अहो, आजच्या पुरत्या काय बोलताय? 4-8 दिवस पुरल एवढ्या तरी त्याच्याकडून सरपण फोडून घ्या. तो आयताच घावलाय, त्यात पावसाचे दिवस. अण्णाच्या कानावर मास्तरबाईचे शब्द पडले. मग तो वैतागता स्वतःला बडबडला, तुझ्या घरचा नोकरच नव्ह का? बरा घावलो तावडीत. अण्णाला वैताग येण्यासारखा हा प्रसंग होता, पण त्याच्यापुढं आता काही इलाज नव्हता. त्यात आम्हाला 2च डोळं, पण मास्तर शिकल्यानं ते आता 4 डोळ्यांचे झाले होते. कधीही नडीआडीला असंच काय वाचून घ्यायचं, त्यांच्या दारापुढं जाण्याचा प्रसंग येणारच. तेवढ्यात मास्तरांनी जडशीळ कुऱ्हाड आणून पुढं अंगणात धापकन टाकली व अण्णाला बोलले, रामा, भराभरा 4 दिवसाचं सरपण फोडून दे. तोच अण्णानं हातातलं पत्र मास्तरांच्या हातात वरून टाकलं. मास्तर, अगोदर तरी वाचून दावा मला. मास्तरांनी पत्र हातात धरून त्यावर नजर टाकली. तोच तो अण्णाला म्हणाली, रामा, मी आंघोळ करून आलोच, पाणी थंड होईल, मग तुझं पत्र वाचून दावतो बरं का? पत्र वाचून घेण्यासाठी लाकडं फोडण्याची वेळ माझ्या भावावर अण्णावर आली होती. अण्णा लाकडं फोडू लागला. पत्रात काय असेल याचा विचार मनात दाटत होताच. लाकडं फोडून झाली, पण त्यात बराच वेळ गेला. मग अण्णानं आत हाक दिली, मास्तर, अहो मास्तर. त्याबरोबर मास्तर आतून बाहेर आली. त्यांनी लागलीच विचारलं, काय रामा, झाली का लाकडं फोडून? तो बघा की फोडलेल्या लाकडांचा ढीग. त्या ढिगाकडं पाहून मास्तरांनी अण्णाला शाबासकी दिली. अण्णा लगेच म्हणाले, आता तरी ते पत्र वाचून दावा. मास्तरांनी त्यावर नजर फिरवली व विचारलं, अरे रामा, तुझी बहीण मुंबईला होती का? होय होती, मावस बहीण धोंडाबाई, घरातल्या वाणीच. अरे तिला देवाज्ञा झाली, तुझी सारखी आठवण काढत होती. अण्णा कळवळला, अरे देवा, माझी धोंडाबाई गेली म्हणता? अण्णा गप्प झाला. मोठ्या जुलमानं खाली मुंडी घालून मास्तरांच्या पायरीवरून उठला. खाली मान घालून वाड्याबाहेर पडला. वाट्याला लागल्यावर त्यानं पाणवलेले डोळे पुसले. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.